तर मंडळी आज जायचं होतं आम्हाला हुरडा पार्टी करायला आणि आम्ही टू व्हीलर घेऊन आम्ही मस्तपैकी आरामशीर वावरामध्ये पोचलो नोऱ्याला आणि वावरात पोचल्यानंतर आम्ही आणला होता हरभरा आणि मसाला भाताची तयारी चालू होती. वहिनी, आमच्या 2 वहिनी, एक ताई मस्त मटकत होत्या तांदूळ निवडता आणि इकडं आमचे मसाला भाताची तयारी सुप्रिया मॅडम करत होती. चूल पेटवली, तडका लावला, तड मिरच्याचा, लसणाचा, कांद्याचा, टमाटरचा सगळं मसाला भातात टाकलं. आमची ताई होती आचारीनबाई आणि इकडे मशीन चालू होती हरभऱ्याची कुटार काढायची. भाऊ इकडे तयारी करत होता आपला हरभऱ्याची आणि हुरडा भाजायची. सचिन भाऊ आपला कामात होता व्यस्त चणा भाजण्यामध्ये आणि खाण्यासाठी आम्ही तयारच होतो. मग भाऊनं आपला धुनी केली इकडे हुरडा भाजायसाठी आणि मस्त धुवा करून टाकला. इकडं ना आमच्या डोळ्यामध्ये जाय मस्त. आणि हा आमची कुंची मॅडम जे मटकर होती मस्त छान तोंड करत होती. ओ माय गॉड, हे काय चालू आहे, कसला धुवा आहे. आणि हे सचिन भाऊ आमचा कुटार खात होता. बहुत मजा आली होती आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता सचिन भाऊ आपल्या मुलीला देत आहे आणि आमचा किशू, आमच्या सर्वांचा लाडका किशू. आमच्याकडे इकडं भरताचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे बघू शकता आमची ताई कशा प्रकारे त्याला मारत आहे. आणि इकडे मिरची आणि तिकडे विचारे मामाजी खूप कष्ट करत होते हुरडा भाजण्यामध्ये आणि आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की आमच्याकडे तो केव्हा येणार खाण्यासाठी. बहुत आतुरता होती आम्हाला हुरडा खायची. विचारे मामाजी खूप कष्ट करत होते आमच्यासाठी. आणि इकडे मसाला भात अजूनपर्यंत शिजलाच नव्हता आणि आम्ही हुरडा खाण्यासाठी तयार होतो आतुरतेने वाट पाहत. आणि इकडं आमच्या बाबाजीनं घेतला हुरडा आणि त्याला रब गोट्यानं ठेसलं. DJ Shivam SPE. मग आम्ही हुरडा खायसाठी चालू केली. ते पण कसं असं